श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ म्हणजे आपण 2024 मध्ये पदार्पण पण केलेलं आहे आणि आपल्या 2024 मधला हा पहिला सण आहे, तो म्हणजे मकर संक्रांती। तर मकर संक्रांती ही 15 तारखेला आहे, त्याबद्दलही संपूर्ण माहिती म्हणजे काय कामे वर्ज्य आहेत, काय कामे करावी, काय दान करावं याबद्दल संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे। नक्कीच कोणी पाहिलेला नसेल तर त्यांनी माझ्या चॅनलवरती जाऊन संपूर्ण व्हिडिओ बघावा। त्यानंतर आहे आदल्या दिवशी भोगी, 14 तारखेला भोगी आहे। तर भोगी कशा प्रकारे करावी, काय काय करावे, तर याबद्दल आता थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर भोगीच्या दिवशी आता दिवाळीला आपण लवकर उठतो तसंच त्याप्रमाणे पण आता त्या दिवशी रविवार आहे। बऱ्याच महिला जॉब करतात, त्यांना सुट्टीचा दिवस आहे, तर त्यांच्या म्हणजे योग्य प्रमाणानुसार 6ला 5ला उठतील, 5:30ला उठतील। तर सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण आंघोळ करू सकाळी, तर त्यावेळेस आपल्याला पाण्यामध्ये म्हणजे पांढरे तीळ जे आहेत ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्या पाण्यानं आंघोळ करायची आहे। त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपली आंघोळ झाली तर सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे। तर जल अर्पण करताना सुद्धा आपल्याला पांढरे तीळ थोडेसे त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि जल अर्पण करायचं आहे। नंतर आपली घरातली जी कामे आहेत, देवपूजा होते, सगळी आपली नित्यसेवा ते करायच्या आहेत। आणि त्यानंतर आपल्याला भोगीच्या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भाजी बनवली जाते, ती मिक्स भाजी, सगळ्यांच्या आवडतीची भाजी आणि खायला पण खूप टेस्टेड लागते। आणि त्या भाजीसोबत मस्त तीळ लावलेले, पांढरे तीळ लावलेले बाजरीच्या भाकरी असतात। बाजरीच्याच भाकरी का बनवल्या जातात, कारण ही थंडीचा महिना चालू असतो संक्रांतीच्या ह्याच्यामध्ये आणि उष्णता, बाजरी ही खूप उष्णता देणारी पदार्थ आहे, त्यामुळे थंडीच्या दिवसात उष्णता असावी किंवा उष्ण खावं म्हणून बाजरीच्या भाकरी देखील तीळ लावून खाल्ल्या जातात। तर मिक्स भाजी कशा प्रकारे करण्याची म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण त्यामध्ये आपण हरभऱ्याची जे नवीन हरभऱ्याला जो आलेला असतो ते जे ढाळे आहेत ते सोलून टाकतात, बोरं, परत त्यानंतर वालाचे शेंगा, गाजर, बऱ्याच मिक्स भाज्या करून ही भाजी बनवली जाते। त्याचबरोबर तिळाचा कुट्टा, शेंगदाण्याचा कुट्टा टाकून ही भाजी मस्त अशी बनवली जाते आणि प्रत्येकाच्या घरात ही भाजी बनवली जाते। तर भोगीच्या दिवशी ही भाजी भाकरी खायची असते। त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू सुद्धा या दिवशी बनवले जातात आणि सगळ्यांनी नक्की बनवा आणि सगळ्यांना तिळगुळ घेऊन गोड गोड बोला असंच म्हणत राहा। कारण दुसरी गोष्ट आहे तर भोगी दिवशी आपल्याला करायची असते ती, आता प्रत्येक सुहासिनी असो, कोणत्याही स्त्रिया असो, मुली असो, बांगड्या वगैरे घेत असतात, बांगड्या भरतील। आता ही येणारी संक्रांत काळ्या वस्त्रावर आलेली आहे, तर काळंही आपल्याला घालायचं नाही आहे ह्या संक्रांतीला, पण आपण बांगडे ज्यावेळेस भरू तर हे चुडा आहे, चुडासुद्धा घालतात। चुडा हा म्हणजे आता बऱ्याच महिला तर पंढरपूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे, हा लाकी चुडा आहे आणि तो सुद्धा महिलांनी नक्की घालावा। कारण ज्यावेळेस आपण पंढरपूरमध्ये ओसायला जातो तर तिथे हे बसवले जातात आणि आमच्याकडे सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत हे लाखाचे चुडे। तुमच्याकडे आहेत का नाही कमेंट्स करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा सुहासिनीचा अलंकार आहे लाखाची चुडी। त्याचबरोबर भोगीच्या दिवशी खणसुद्धा घेतला जातो, त्या खणाची पूजा करणं, त्याला दोरा बांधणं, हळदी कुंकू लावणं आणि त्याच्यामध्ये वाण टाकणं हे सुद्धा भोगीच्या दिवशी केलं जातं। पण कुठे वेगळी पद्धत असते। काही जण संक्रांतीच्या दिवशी म्हणजे 15 तारखेला हे करत असतात की जो खण आहे तो पूजन 15 तारखेला करतात, पण आमच्या इकडे सुद्धा म्हणजे भोगीच्या दिवशीच हे पूजले जातात। तर या प्रकारे तुम्हाला देखील हे म्हणजे खण आहे तो घरी आणून मस्त पुसायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये वाणाचं सामान भरून हळदी कुंकू ठेवून आपल्याला तो म्हणजे जे काही खण आहे आपला तो झाकून ठेवायचा असतो पिसाणी आणि तेजने। तर या प्रकारे आपल्याला भोगीच्या दिवशी तर त्याची पूजा आपल्याला करायची असते। तर या प्रकारे छोटीशी माहिती होती म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटलं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।